नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। प्रमाणामध्ये आज वाळूज ते नारायणपूर जो रस्ता आहे तो खराब झालेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे फार असे मनके ढिल्ले होते या संदर्भात. आणि विशेष म्हणजे फिटाचे पण धंदे वाढले, कारण शॉका पूर्ण कामातून जाते. काय सांगाल साहेब? गाड्या कामावर आल्या, गाड्या कामावर येते, आता आमचे मनके कामावर आले. एखादं प्रेग्नेंट गेलं तर जाता जाता काय रस्ते खराब आहे. हॉस्पिटॅलिटी जी आहे ना, हॉस्पिटलमध्ये जाता जाता माणूस दगावायची शक्यता आहे. इतके खड्डे नारायणपूर लांजीचं पासून तर हाऊस पर्यंत येण्याला इतका वेळ लागतो, जितक्या वेळामध्ये आपण पास करू शकतो. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये वाळू ते रांजे इथपर्यंत 3 किलोमीटर रोडचं जे मोठ्या प्रमाणात त्यानं ठेकेदारानं काम केलं, परंतु ते अर्धवट सोडल्यामुळे आज जे शाळे आता आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये सरस्वती पब्लिक व्हॅन मुलं घेऊन चाललेली. मोठ्या त्या गाडीचं किती नुकसान होतं, कारण शॉकअप हे होते. काय सांगाल? रस्त्याने जाताना रस्त्याचे पूर्ण दगड उखडलेले आहेत. हे दगड टायरांना उडून गाडीच्या काचा लागल्यामुळे गाडीची काच फुटली. रस्त्यानं जर समजा एखाद्या मुलाला जर लागला त्याला इजा होऊ शकते. हे रस्त्याचं काम किती दिवस असं चालणार आहे? अगोदर जे काम झालं एकदम निष्कृष्ट जसं झालं ते काम, आणि हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे. काय सांगाल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आज तुमची 4 व्हीलर गाडी आहे, या रस्त्यामुळं किती शॉकअप हे होऊ शकतं गाडीची? या रस्त्यामुळे भरपूर वाहतूक चालते. या रस्त्याला भरपूर जवळपास 40-50 खेडे या रस्त्याला जोडलेले आहेत. इकडून शेतकऱ्याचे, शाळेचे मुलं आहे, भरपूर या रस्त्यानं वाहतूक चालते. आणि या रस्त्याची अशी अवस्था झाल्यामुळं भरपूर गाड्याचं नुकसान. नमस्कार मित्रांनो, मी संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथे आपण बघता वाळूज आणि लांजी पॉइंट हा रस्ता म्हणलं जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये डायरेक्ट पैठण ते इकडे MIDC वाळूज हा शॉर्टकट रस्ता आहे. आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते वाहनाची. आणि हा रस्ता जवळपास गेल्या 22 वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. जवळपास गेल्या 10 वर्षापासून सरपंचच्या पाठपुरावा करतोय. आणि आता बघू शकता आपण परवा त्यांनी नारायणपूर ग्रामपंचायत, वाळूज ग्रामपंचायत, शिवराय ग्रामपंचायतचा ठराव दिलेला आहे. का रस्ता लवकर लवकर व्हायला पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये आज बघू शकतात लोकांच्या पूर्ण गाड्यांचे सायनस आपलं शॉका पूर्ण वाया गेलेले आहे. आणि विशेष म्हणजे लोकांचे मनके त्यानंतर गाड्यांचे पूर्ण कामावर आलेले. या संदर्भात आपल्या सोबत आहे सरपंच, ज्यांनी पाठपुरावा केला, PWDला पत्र दिलं. काय सांगा सर? वाळूज ते लांजी पर्यंत 3 किलोमीटरचा रस्ता हा फार अत्यंत खराब झालेला आहे. आम्ही कितीतरी वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत आहोत, पण त्या रस्त्याचं काही काम होईना. ज्या ठेकेदारला काम दिलं होतं त्याने वाळूजला अर्धा किलोमीटर काम केलं आणि परत पुढचं काम तसंच ठेवून दिलं. आम्ही कमीत कमी 8-10 वर्षापासून इतका परेशान आहे या रस्त्यामुळं, आणि कोणी आमदार खासदार याची कोणी दखल घेत नाही. त्यामुळं आम्ही आता त्याचा पाठपुरावा करून 4 ग्रामपंचायत, वाळूज ग्रामपंचायत, नारायणपूर, शिवराई, लांजी, पिंपरखेडा या ग्रामपंचायतने मिळून आम्ही सामूहिक असं एक सार्वजनिक बांधकाम खात्याला
एक विनंती अर्ज केलेला आहे की 30 तारखेपर्यंत जर तुम्ही हा काम चालू केलं नाही तर 1 तारखेला आम्ही वाळूजला लांजी पॉईंटला रस्ता रोको करणार आहे. हजारोच्या संख्येने लोक येऊन तिथं आम्ही सर्व रस्ता जाम करू. हो, त्याच्यानंतर याची दखल शासनाने घ्यावी. आपण पक्षाच्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना जर काम नाही केलं त्यांना अल्टिमेट दिले 10 दिवसाची. 10 दिवसाची आज जवळपास आता 5 दिवस झाले पत्र देऊन, अजून 5 दिवस बाकी आहे. 1 तारखेपर्यंत यांना काम चालू केलं तर ओके, नाही केलं नंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची अशी इशारा त्यांनी शासनाला दिलेला आहे. पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी या संदर्भात आपल्या सोबत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आज जे मोटरसायकलवर ये जाय करतात त्यांचे पूर्ण मनके खेळ झालेले आहे. अब चलते चलते मोटर ठेकला पे पीछे के पीठ के मन की सब ढिले हुए रोड गिरे, गड्ढे हो गए, सब हो गया, लोग गिर के मर गए, 2 एक्सीडेंट हो गए यहाँ पे, एक लेडीज का इंतकाल हो गया, दूसरे के पाँव टूट गए, रोड बहुत खराब हो गया, बहुत गड्ढे हो गए सब. आपण फक्त मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रोडला आतापर्यंत काही ऍक्सिडेंट झाले आणि 2-3 जण डेथ पण झालेले, एक्सपायर झालेले. तर काहींचे पाय मोडलेले. या संदर्भात लवकर शासनाने लवकर निर्णय घेऊन काम चालू करायची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आता आपल्या सोबत होते नारायणपूरचे सरपंच, यांनी जो इशारा दिलेला 1 तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेट दिलेलं 1 तारखेपर्यंत त्यांनी काम चालू करून असता मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असं रस्ता रोखण्यात येणार आहे. पात्रा सुपरमास्टर न्यूज चॅनल संभाजी. हा रस्ता जवळपास कितीक वर्षापासून खड्ड्यामध्ये गेला. एका खड्ड्याचा रस्ता गेला समजत नाही. पीडब्ल्यू अधिकारी आतापर्यंत काम चालू केलं, अर्धवट काम असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज जे नागरिक आहे त्यांना त्रास सहन करावा लागला. या संदर्भात काय सांगा? हा रस्ता जवळपास 10 वर्षापासून खड्ड्यात गेलेला आहे आणि हा रस्ता सुरसुळीत व्हावा यासाठी अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केला. तसेच गावातले सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक यांनी भरपूर वेळेस त्याचा पाठपुरावा केला. परंतु मतदान जवळ आलं की प्रत्येक नेता येऊन आश्वासन देतात की हा रस्ता काही दिवसात चालू करू, म्हणजे नुसते तारीखवर तारीख चालू आहे. आणि विशेष म्हणजे हा रस्त्यावर कामगार वर्ग खूप जास्त प्रमाणात आहे. शेतकरी वर्ग आहे ज्यांनी या शेतीमालाला नेण्यासाठी हा रस्ता फार उपयोगी होतो. परंतु या लोकांना फार अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि जवळपास या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना फार महत्वाची अडचण आहे. मुली येतात जातात. पावसाळ्यामध्ये बरेचशे वेळेस काही लोक पडले, काही वृद्ध लोक होते, त्यांच्या गाड्या फेल झालून ते पडल्या. अनेक घटना घडल्या आणि अनेक लोक याच्यावर जखम झालेले आहेत. तर पीडब्ल्यू ला मी भरपूर वेळेस विनंती केली पण ते कोणी ऍक्शन घ्यायलाच तयार नाहीये. सदरील आमच्या गावाचे सरपंच नासिर पटेल आणि इतर 4-5 ग्रामपंचायतींनी त्यांनी निवेदन दिलं की येत्या 1 तारखेपर्यंत जर रोडचं काम नाही झालं तरी त्याचं आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलनामध्ये जे काही अनुचित प्रकार घडेल याला सरळ शासन जबाबदार राहील. आणि माझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर रस्त्याचं काम चालू करावं. कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं अंताची वाट बघू नये किंवा दुर्घटनेने दुर्दैवाने काय जर झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील अशी माझी भूमिका आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.